आई म्हणजे आई असते. आईसारखं जगात कोणी नसतं. आई होणं किती कठीण असतं याचे हे जिवंत उदाहरण. बाळ जन्माला येण्यापूर्वीच आईला प्रचंड वेदना होतात, पण आई मूल जन्माला घालण्यापूर्वी ज्या अनेक वेदना तिला सहन कराव्या लागतात त्याची प्रचिती या घटनेवरून येते. खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या उमरवणेवाडी येथील गर्भवती महिलेला झोळीचा वापर करून उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही महिला आदिवासी असून आदिवासी समाजाची आजही स्वातंत्र्यानंतर किती परवड सुरू आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे. हे भीषण वास्तव आहे. रस्ता नसल्याने मैलोन मैल आजही गर्भवती स्त्रियांना दवाखान्यात नेताना किती यातना ग्रामस्थांनाही उचलाव्या लागत आहेत. त्या डोंगर दऱ्यातून, नदीच्या गोल दगडामधून, ओहळामधून, काट्याकुट्यातून पायी चालत 10 मैल अंतरापर्यंत गर्भवती महिलेला घेऊन निघालेले हे तिचे नातेवाईक पाहिल्यानंतर असं वाटतं की अजूनही आदिवासींच्या जीवनामध्ये पहाट झालेली नाही. एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जातात. आम्ही गावागावापर्यंत विकास पोचवला, वाडीपर्यंत विकास पोचवला, घराघरापर्यंत विकास पोचवला, अनुदानं जाहीर करण्यात आली, पण ग्रामीण भागातील आदिवासींपर्यंत अजूनही रस्ता पोचलेला नाही. शासनकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याविरोधात कधी आवाज उठवलेला नाही. आदिवासींच्या वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्त्यासाठी कधी आवाज उठवलेला नाही. जर आवाज उठवला असता तर आज खालापूर तालुक्यातील उमरवणेवाडी दुर्लक्षित राहिली नसती. 10 मैल अंतर चालून हे आदिवासी बांधव आपल्या नातेवाईक गर्भवती महिलेला घेऊन निघालेत. पहाटेला निघालेली ही मंडळी अजून पोचलेली नाही. दुपारनंतरच दवाखान्यात या गर्भवती महिलेला दाखल केले जाईल, पण तोपर्यंत या गर्भवती महिलेला सहन कराव्या लागणाऱ्या यातना शब्दात मांडता येणार नाहीत. इतके हे प्रचंड दुःखदायक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.